सुरू केलं सांगायचं ना येड. ओके ओके ओके. हे देर मायसेल्फ संयम देशमाने पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट शिकवणार आहे, अशी सिरीज मी आजपासून सुरू करतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला शिकायला सगळ्यात जास्त त्रास होतो आणि ती गोष्ट म्हणजे तुमचे टेन्सेस. टेन्स ही तुमची इंग्लिश लँग्वेज मधली अशी गोष्ट आहे की डेली लाईफमध्ये बोलताना 70% वर्ड 70% सेंटेन्सेस तुम्ही या टेन्सेसचे वापरता बॉस. त्याच्यामुळे आज आपण पहिल्यापासून इंट्रोडक्शन पासून बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत टेन्सेस शिकणार आहोत, फक्त टेन्सेस शिकणार आहोत. जर तुम्हाला स्पोकन इंग्लिश क्लास लावायचा असेल तर महाराष्ट्राची बेस्ट अकॅडमीचे दार तुमच्यासाठी ओपन आहेत. यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट अस ऑन 9404305070. मग ऑनलाईन क्लास असो ऑफलाईन क्लास असो यू कॅन इन्क्वायर ऑन दिस नंबर. फाईन ओके. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. ओके. आणि व्हिडिओला जो पण 100 लाईक येत नाही तोपर्यंत मी नवीन व्हिडिओ सेकंड पार्ट अपलोड करणार नाही आहे. सो इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू गिव्ह मी ॲटलिस्ट 100 लाईक्स. ओके चलो भाई चलते. आजपासून आपण सुरू करत आहोत इंट्रोडक्शन टू टेन्सेस. पहिल्यापासून टेन्सेस म्हणजे काय, कुठे यूज करतो, सेंटेन्स कसे बनवायचे, त्याच्यानंतर फॉर्मेशन कसं असतं, कन्स्ट्रक्शन कसं असतं, कोणता टेन्स कधी वापर करायचा, हे सगळं आपण पहिल्यापासून शिकणार आहोत. त्याच्यामुळे प्लीज नीट लक्षात घ्या. आणि हिअर इज युअर फर्स्ट पीपीटी. आणि यार पीपीटीच्या माध्यमातून शिकवतोय मी तुम्हाला. ओके आता नीट लक्षात घ्या. डेली लाईफमध्ये आपण जे काही बोलतो ठीक आहे, जितके काही सेंटेन्सेस नॉर्मल सेंटेन्सेस आहेत या सेंटेन्सला आपण 3 भागामध्ये किंवा 3 काळामध्ये डिवाइड करूया. 3 काळ म्हणजे उदाहरणार्थ मी जेवतो असं म्हटलं तर यार मी जेवतो म्हटलं तर मी आत्ता जेवत आहे. ओके मी आत्ता जेवत आहे. पण मी म्हटलं की मी जेवलो म्हणजे मी आता नाही जेवत आहे, ऍक्शन झालेली आहे. सो टेन्सेस तुम्हाला काय सांगतात, टेन्सेस तुम्हाला ऍक्शन आणि ऍक्शनचा होणारा टाइम ॲक्युरेट सांगत असतं की भाई ऍक्शन जर का प्रेझेंट टेन्स मधली म्हणजे ती ऍक्शन सध्या सुरू आहे, ऍक्शन जर का पास्ट टेन्स मधली असेल तर ऍक्शन झालेली आहे, आणि जी ऍक्शन फ्युचरमध्ये होईल भविष्यामध्ये होईल याचा अर्थ ती ऍक्शन सुरू होणार आहे, म्हणजे सुरू झाली नाहीये फ्युचरमध्ये सुरू होईल. समजलं. तर अशा प्रकारे आपण 3 काळामध्ये एक बेसिक टेन्स तयार करूया. 3 हे मेन टेन्सेस असतात बॉस, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. प्रेझेंट म्हणजे काय की ऍक्शन हॅपनिंग नाव की आता ऍक्शन होत आहे. पास्ट म्हणजे काय की ऍक्शन हॅपन्ड बिफोर की याच्या आधी ऍक्शन झालेली आहे बॉस, आय एट. आणि फ्युचर म्हणजे काय तर ऍक्शन विल हॅपन लेटर की भाई ऍक्शन जी आहे ही फ्युचर मध्ये होईल. ओके अशा प्रकारे तुम्ही काय करता या टेन्सेसला 3 पार्ट मध्ये डिवाइड करू शकता. आता अजून यामध्ये समजायची गोष्ट आहे कसे आता 3 पार्ट मध्ये डिवाइड केलं, पण कसं आहे माहिती का भावांनो, जेव्हा जेव्हा तुमच्या कोणत्याही सेंटेन्स मध्ये एखादी ऍक्शन इन्व्हॉल्व होते, म्हणजे जसं आता मी नॉर्मल सेंटेन्स बनवलं की यार फॉर एक्झाम्पल तो मुलगा आहे, याच्यामध्ये काही ऍक्शन आहे का, तो मुलगा आहे, ऍक्शन आहे का काही नाही आहे. तो डॉक्टर आहे, ऍक्शन आहे का नाही, ती डॉक्टर होती, काही ऍक्शन आहे का नाही. पण असे वाक्य की ज्याच्यामध्ये काही ना काहीतरी ऍक्शन्स आहेत. फॉर एक्झाम्पल मी अभ्यास करतो, आता याच्यामध्ये आहे ऍक्शन करण्याची, ठीक आहे. तो डॉक्टर बनतो याच्यामध्ये ऍक्शन आहे बनण्याची, ठीक आहे. मी जेवण करतो ऍक्शन आहे करण्याची. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की ज्या सेंटेन्समध्ये ऍक्शन इन्व्हॉल्व होते त्या ठिकाणी तुम्हाला टेन्स यूज करावे लागतात. 3 टेन्स तुम्हाला समजले, प्रेझेंट पास्ट फ्युचर. आता होतं काय मित्रांनो, टेन्सेस 3 तर आहे आपल्याला माहिती आहे, पण प्रत्येक टेन्सचे 4-4 पार्ट पडतात बोलण्याच्या अकॉर्डिंग. म्हणजे बघा मी तुम्हाला सांगतो आता प्रेझेंट टेन्स आहे, ठीक आहे. वाक्य बघा तुम्ही, मी जेवण करतो, ठीक आहे, म्हणजे हे प्रेझेंट टेन्सच वाक्य झालं, मी जेवण करतो, ठीक आहे. आता प्रेझेंट टेन्स मधलं दुसरं बघूया वेगळ्या टाईप मधलं, म्हणजे मी जेवण करत आहे, हे सुद्धा प्रेझेंट टेन्सच झालं. मी जेवण केलेले आहे, आता झालंय, प्रेझेंट टेन्सच झालं. आणि मी 3 महिन्यापासून जेवण करत आलेलो आहे, हे सुद्धा प्रेझेंट टेन्सच झालं. तर अशा प्रकारे आपल्या बोलण्याच्या स्टाईलवरून ना भावांनो प्रत्येक टेन्सचे 4-4 पार्ट अजून होतात. जनरली 3च टेन्स असतात, प्रेझेंट पास्ट फ्युचर. ओके, पण बोलण्याच्या हिशोबानं द वे वी मेक सेंटेन्सेस त्याचे अजून 4-4 पार्ट होतात. म्हणजे प्रेझेंटचे 4, पास्टचे 4 आणि फ्युचरचे 4. अशा प्रकारे 4 × 3 = 12. ठीक आहे. तर असे टोटल टेन्सेस झाले 12 आणि व्हिडिओ सुद्धा असतील आपले 12. ओके समजलं. तर अशा प्रकारे बघा आता 4 कोणते, सगळ्यात पहिले सिंपल
ठीक आहे. सिंपल म्हणजे काय, सामान्य, जनरल. ओके. दुसरं कंटिन्युअस. कंटिन्युअस म्हणजे काय की भाई एखादी गोष्ट सुरू आहे, कंटिन्यू आहे, सुरू आहे, जसं खात आहे, पीत आहे. आता एक एक जसं टेन्सला समजून आपण, तुम्हाला खूप इझी होऊन जाईल. ओके. सो यू सिरियसली डोंट नीड टू वरी अबाउट इट. ओके. तिसरा टेन्स आहे परफेक्ट टेन्स. म्हणजे काय, परफेक्ट म्हणजे एखादी गोष्ट परफेक्टली झाली. ओके. आणि चौथा आहे परफेक्ट कंटिन्युअस, म्हणजे एखादी गोष्ट परफेक्टली सुरू झाली आणि अजून सुद्धा सुरू आहे. समजलं, याला म्हणतो परफेक्ट कंटिन्युअस. आता हे तिन्ही टेन्स मध्ये अप्लाय करा. म्हणजे प्रेझेंट टेन्स झालं तर सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंटचे 4 झाले. पास्टचे सुद्धा 4. कशा प्रकारे, प्रेझेंट सिंपल पास्ट, ओके, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, पास्टचे 4 झाले. आणि फ्युचरचे पण 4च. कोणकोणते की भाई, सिंपल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. अशा प्रकारे प्रत्येक टेन्सचे किंवा प्रत्येक 3 जे टेन्स आहेत त्याचे 4 एक्स्ट्रा पार्ट होतात. अशा प्रकारे टोटल जे आहेत 12 टेन्सेस जे आहेत ते होत असतात. आय होप तुम्हाला समजलंय. एक सेकंड. टक टक दे घरो सावरिया. ओके 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 ओके, समजलं. ओके, आय क्लिअर. बघा तुम्हाला सांगितलंय मी प्रत्येक, आता मी याच्यामध्ये मेन तुम्हाला 9 टेन्स दिलेले आहेत. टोटल 12 टेन्स आहेत, पण याच्यामधला जो परफेक्ट कंटिन्युअस आहे याचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला शेवटी करेल. ओके. त्याच्यामुळे या ठिकाणी मी मेन तुम्हाला जे आहेत हे 9 टेन्सेस दिलेले आहेत. फाईन. बघा कोणकोणते. सगळ्यात पहिलं आहे प्रेझेंट सिंपल, सिंपल प्रेझेंट टेन्स. 12 टेन्स जे आपण केले होते त्याच्यामधले 4 टेन्स मी तुम्हाला नंतर इंट्रोड्यूस करेल. आता तुम्ही जे आहे पहिले 9 टेन्सेस बघा. सगळ्यात पहिले कोणकोणते. सगळ्यात पहिले प्रेझेंट सिंपल टेन्स. ओके. दुसरं यार कुठं गेलं ते बाई. ओके. सगळ्यात पहिले प्रेझेंट सिंपल टेन्स. ओके. सेकंड नंबरला पास्ट सिंपल टेन्स आणि फ्युचर सिंपल टेन्स. ओके. प्रेझेंट सिंपल म्हणजे आय प्ले, मी खेळतो, मी खेळलो, सिंपल प्रेझेंट, आणि मी खेळीन, सिंपल. कंटिन्युअस म्हणजे काय की एखादी गोष्ट सुरू आहे त्या प्रेझेंट काळामध्ये. प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे काय की मी खेळत आहे, मी खेळलेलो होतो, खेळत होतो आणि मी खेळत असेल. म्हणजे त्या टर्म मध्ये तुमची ऍक्शन ही सुरू जी आहे ती असेल. ओके. तिसरं आहे परफेक्ट. परफेक्ट म्हणजे काय की एखादी ऍक्शन झालेली आहे, मी खेळलेलो आहे. ओके. बघा प्रेझेंट परफेक्ट म्हणजे काय की मी खेळलेलो आहे. पास्ट परफेक्ट म्हणजे काय की मी खेळलेलो होतो. आणि फ्युचर परफेक्ट म्हणजे काय की मी खेळलेलो असेल. जेव्हा सगळ्यात शेवटी सगळे टेन्सेस जेव्हा संपतील तेव्हा जेव्हा मी रिवाइज घेईल ना याची, तेव्हा तुम्हाला एक असा सिंपल चार्ट काढून देईल. दॅट विल बी सो इझी फॉर यू. ओके. अशा प्रकारे बघा. नेक्स्ट बघा तुम्ही बघू शकता. ओके. आता हे तुम्हाला मी काय केलं आजच्या या लेसन मध्ये मी फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन दिलेलं आहे की टेन्सेस किती प्रकारचे असतात, कधी वापरतो, कशा प्रकारे वापरतो. ठीक आहे. त्यानंतर त्याचे मेन पार्ट्स कोणते आहेत, मराठीमध्ये कशा प्रकारे शिकायचं समजलं. याच्या पुढचे जे टेन्सेस आहेत, याच्या पुढच्या टेन्सेस, आता रोज मी एक टेन्स घेणार आणि या रोज एक टेन्सच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रत्येक टेन्सला नीट समजवणार. आणि अजून एक गोष्ट, याची फ्री PDF सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे या टेन्सेसची. सो तुम्ही आम्हाला काय करायचंय, फक्त या नंबरवर मेसेज करायचा आहे आणि आम्ही तुम्हाला या लेसनची प्रत्येक लेसन वाईज फ्री PDF अवेलेबल करून देऊ. यू जस्ट हॅव टू टेक्स्ट अस ऑन दिस नंबर. तुम्हाला ऑनलाईन क्लास जॉईन करायचा आहे, बेसिक पासून सगळं शिकायचं आहे, फ्लुएंटली बोलायचं आहे, तर यू कॅन कॉन्टॅक्ट अस. ओके. अँड यू कॅन लाईक अँड शेअर, सबस्क्राईब अवर चॅनल. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेसनमध्ये विच इज प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. ओके. बाय. पुन्हा भेटूया.